नारळी पौर्णिमा स्पेशल रेसिपीसाठी बाजारातून नारळ घेऊन आले, सकाळ सकाळच घेऊन आले. तर मग काय करायचं, पाववाटी बेसन खरपूस असं भाजून घेऊया. चमचाभर तुपामध्ये 2 वाटी ओल्या खोबऱ्याचा खीस घालायचा आहे, 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये 1 वाटी गूळ घालायचा आहे. गूळ विरघळेपर्यंत छान असं परतून घेऊया. गूळ विरघळल्यानंतर त्यामध्ये भाजलेलं बेसन घालायचं आहे. छान असं मिनिटभर परतून घेऊया. नंतर जायफळ किसून घालायचं आहे. गॅस बंद करायचा आहे. आता परातीमध्ये 1 वाटी मैदा, 1 वाटी गव्हाचं पीठ, थोडीशी हळद घालूया, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडं-थोडं पाणी ॲड करून छान असं सैलसर पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ छान मळून झाल्यानंतर अगदी चमचाभर तेल घालायचं आहे आणि पुन्हा छान असं मळून घ्यायचं आहे. पीठ 10 मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे. 10 मिनिटानंतर आपण नारळाच्या पोळ्या करायला घेऊया. एक छोटासा गोळा घ्यायचा आहे, हातावर गोल-गोल करून घ्यायचा आहे. थोडंसं पीठ लावून छान अशी पारी करून घ्यायची आहे. त्यामध्ये भरपूर असं ओल्या नारळाचं जे सारण बनवलं होतं ते घालूया आणि छान असा गोळा बंद करून घ्यायचा आहे. हातावर थोडंसं पीठ लावून गोल-गोल करून पसरून घ्यायचं आहे. म्हणजे सारण आहे ते छान असं पसरलं जातं. त्यानंतर हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे. हलकंसं पीठ लावूया आणि छान अशी लाटून घेऊया. तुम्ही बघू शकता मस्त आपली ही नारळाची पोळी लाटून झाली आहे. आता मस्तपैकी तवा तापलेला आहे. छान अशी शेकून घेऊया. दोन्ही बाजूनी तेल किंवा तूप लावायचं आहे आणि खरपूस नारळाची पोळी शेकून घ्यायची आहे. रेसिपी आवडल्यास खाद्यरुची मराठी रेसिपीला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.